आजकाल रिलेशनशिप आहे ना, ह्या गोष्टींमुळे ना खूप स्पॉइल होऊन गेलंय. म्हणजे आजकाल असं होऊन गेलंय ना की आपल्यामध्ये काही भांडण झालं, नाहीतर आपल्याला काही बोलायचंय, तरी आपण सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपण रील थ्रू बोलतोय, इंस्टाग्राम थ्रू, व्हॉट्सअप थ्रू, त्या ठिकाणी पण आपण कम्युनिकेशन नाही करत आहे. समजते का मला तुम्हाला काय सांगायचंय? कुठलीही गोष्ट आजकाल काय झालंय, माणूस नाही तर ना कधी कधी ना, म्हणजे आजकाल लग्न झालं तुमचं आणि नवरा बायको पण पैशांच्या मागे ते एवढे धावतात ना की एकमेकांना टाइम देणं, एकमेकांची काळजी घेणं, ते पण घेणं देणं नाहीये कोणाला. प्रत्येक जण सकाळी उठला, आपापलं निघाला, संध्याकाळी आलं, झोपलं, परत सकाळी उठलं, तेच डेली जे आपलं रुटीन असेल तेच. आजकाल रिलेशनशिपमध्ये ना जे ट्रान्सपरन्सी असते, खूप साऱ्या गोष्टी त्या सगळ्या मिसिंग आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी नीट काळजीपूर्वक केल्या ना, म्हणजे मला मान्य आहे की प्रत्येक व्यक्ती थकतो आपापल्या आयुष्यामध्ये ना, प्रत्येक लाईफमध्ये काही ना काही छोटा छोटा प्रॉब्लेम असतो, पैशांचं टेन्शन असते, कधी कधी कोणाचा पार्टनर चांगला नसतो, जे काय प्रॉब्लेम. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हसायला तर शिकलं पाहिजे. कधी कोणाचा पार्टनर चांगला आहे पण आपण एकमेकांना टाइमच नाही देणार, तर आपलं रिलेशनशिप जे काय असेल ते पुढे कसं काय जाईल? समजतंय का मुला? म्हणून ह्या 3 कारणांमुळे ना आजकाल ना, म्हणजे रिलेशनशिप असू द्या, तुमचं पुढे मॅरेज नंतर जे काही लाईफ असेल, सगळी स्पॉइल होऊन जाते. समजतंय?